Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. राज्यातील विरोधी पक्षाचे खासदार मुख्यमंत्री फडणवीसांची घेणार भेट. पेपरफुटी, कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात चर्चा करणार. सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी 12 वाजता बैठक. सुप्रिया सुळे यांची देखील राहणार उपस्थिती. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आज पुण्यातील आंदोलकांची भेट घेणार. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करणार. काल वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा मंत्री उईकेंकडून रद्द. पुणे आणि नागपूरमध्ये 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा रद्द, मात्र इतर मागण्यांवरती विद्यार्थी ठाम. एमपीएससीकडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली, तर फेरपरीक्षा लवकरच होणार अशी देखील माहिती. रोहित पवारांकडून एमपीएससी आयोगावरती ताशेरे. राज्यभरात एजंटमार्फत 40 लाखांना पेपर विकल्याचा गंभीर आरोप. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी. मुंबईमध्ये आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे आंदोलन किंवा जाहीर सभा घेण्यास बंदी. आझाद मैदानावर केवळ 1 दिवस आंदोलनाची परवानगी दिली जाईल. गृह विभागाचे हे आदेश. मराठी सक्ती विरोधात आता अमराठी रिक्षाचालक कोर्टात. सरकारच्या निर्णयावरती स्थगिती देण्याच्या मागणीसाठी याचिका. आज सुनावणी, तर कायदा योग्यच. कोर्टामध्ये भक्कम बाजू मांडू, मंत्री सरनाईक यांची ही प्रतिक्रिया. कांदा आणि लसणाच्या दरामध्ये मोठी दरवाढ, तर आठवडाभरात कांद्याचे दर दुप्पट. लसूण 200 रुपये किलो, कांद्याचे दर 45 ते 50 रुपये प्रति किलोवर. सर्वसामान्यांच्या खिशावरती अतिरिक्त भार. विक्रेत्यांना आता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करता येणार नाही. अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत राज्यात निर्बंध लागू. रेशन दुकानांना नियम लागू नसतील. कोल्हापूरमध्ये गुळाचे सौदे सुरू. गुळाच्या दरात प्रति क्विंटल मागे 1600 रुपयांची घसरण. आज गुळाला 6100 रुपयांचा दर. साखरेचे भाव वाढले असं असताना भरदिवसा 1.25 एकर शेतातील ऊस चोरीला. पुण्याच्या अष्टापूर या ठिकाणची घटना. शेतमालकाच्या संमतीने ऊस तोडला जात असल्याचा स्थानिकांचा समज. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल, 2 जण अटकेत. लासलगाव रेल्वे स्थानकातून 840 टन कांद्याचा बफर स्टॉक दिल्लीला जाणार. 21 डब्यांचे कांदा एक्सप्रेस आज दिल्लीसाठी होणार रवाना. यानंतर कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई आणि कोचीला देखील कांदा पाठवला जाईल. नागपूरमधील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटकर यांच्या घरावरती मध्यरात्री गोळीबार झाला. 2 अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात घराच्या काचा फुटल्या. सुदैवानं कुणी जखमी नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेणं सुरू. कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांच्याकडून भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची घेण्यात आली भेट. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भेट, तर निवडणुकीमध्ये नवीन राजकीय समीकरणं जुळण्याची शक्यता. पालघरच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी आदिवासी समाज आक्रमक. मासवण प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात धरणे आंदोलन. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात. सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी वळवले. त्यानंतर हप्त्याचं वितरण सुरू. ई-केवायसी नंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1,65,00,000वर. पुणे शहरामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. पालिकेच्या जलकेंद्रामधील विद्युत आणि देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार. पर्वती, कोथरूड, कात्रज आणि शिवाजीनगरसह काही भागामध्ये पाणीबाणी. पुणेकरांची MH-12 पासिंगची मर्यादा संपली. आता पुणे आरटीओमध्ये 4चाकी वाहनांसाठी नवीन MH-61 मालिका सुरू. पुण्यात आता वाहनांना MH-61A या सिरीजपासून नंबर मिळतील. बुलडाण्यामध्ये लाकूड माफियाचा वनरक्षकावर हल्ला. जळगाव जामोदच्या सीतामाता मंदिर परिसरातली घटना. जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. आरोपीविरोधात गुन्हा देखील दाखल. कॅनडाचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का. अमेरिकन उत्पादनांवर 20 अब्ज डॉलरची कस्टम ड्युटी लावण्याची घोषणा. अमेरिकेच्या टॅरिफचा प्रतिकार म्हणून कॅनडाचा निर्णय. तर आता दोन्ही देशातील व्यापार संघर्ष वाढणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.